Hello student, we are now see the problem, textbook problem number 3, dissolution of partnership for Shailesh and Shashank were partners sharing profits and losses in the ratio 3:2. Their balance sheet and some adjustments are given. You are required to prepare realization account, partners current account, partners capital account and bank account. तर पहिला एक प्रॉब्लेम आपण या टॉपिकवर अभ्यासलेला आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट अशी 3 अकाउंट आपण ओपन केली होती. थोडासा बदल आहे. इथे रिअलायझेशन अकाउंट ॲडिशनल दिलं आहे पार्टनर्स करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट सेम पहिल्या प्रॉब्लेमप्रमाणे आहे. इथे फक्त कॅश अकाउंटऐवजी बँक अकाउंट हा भाग आपल्याला शिकायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आता ॲसेट ट्रान्सफर करूया. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, टू सन्ड्री assets account. All sundry asset transfer to debit side of realization account. Building rupees 7,000, plant rupees 9,000, then debtors rupees 14,000, debtors 14,000, stock rupees 5,000, stock rupees 5,000. Take the total of all assets. 7 आणि 16, 20, 25, 5, 0 आणि 1. Total 35,000. Bank balance, bank account दिले, to balance opening balance है, brought down 6,000. आता ॲसेट साइड कंप्लीट झाली. लायबिलिटीज यामध्ये कॅपिटल अकाउंट दिले, बाय बॅलन्स brought down. Shailesh capital 10,000 and Shashank capital rupees 6,000. Then balance of current account, liabilities आहे म्हणजे credit balances by balance brought down. Shailesh 3,000 and Shashank 2,000. Then sundry liabilities transfer to realization account by sundry liabilities. Creditors 17,400, creditors 17,400 and bills payable, bills payable rupees 2,600. Take the total of sundry liabilities 0, 20,000.
पहिल्यांदा ॲसेट ट्रान्सफर केल्या, लॅबिलिटीज ट्रान्सफर केल्या, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस आपल्याला बघावा लागतो. आता इथे या प्रॉब्लेममध्ये काही ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लॉस दिलेला नाही आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजन्स अगेन्स्ट ॲसेट हा एक भाग असतो. RDD बऱ्याचदा विचारले जातात. आता या प्रॉब्लेममध्ये RDD नाही आहेत. समजा RDD असतील तर डेटर्समधून RDD आपण लेस करतो, त्यामुळे त्याला इफेक्ट डेबिट द्यावा लागतो. इथे क्रेडिट साईडला पोस्टिंग करतो आपण बाय RDD म्हणून. पण या प्रॉब्लेममध्ये काही दिलेलं नाही आहेत, पुढे येईल. तर ॲडजस्टमेंट बघूया. द फर्म वॉज डिझॉल्व ऑन द अबोव डेट अँड द ॲसेट्स रिअलाइज ॲज अंडर. तर ॲसेट रिअलाइज केल्या म्हणजे त्याची लिक्विडिटी केली आहे, कॅशमध्ये कन्वर्ट केल्या. याचा अर्थ त्याची जर्नल एंट्री होणार आहे इथे. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता बँक अकाउंट डेबिट आहे, इथे क्रेडिट बाजूला पोस्टिंग होईल रिअलायझेशनच्या बाय बँक अकाउंट. तर ॲसेट बघूया काय काय रिअलाइज केल्या. प्लॅन्ट ₹8,000. देन बिल्डिंग ₹6,000. then stock ₹4,000. debtors ₹12,000. debtors ₹12,000. टोटल 12 आणि 20, 20 आणि 10, 30,000. एंट्री आहे बँक अकाउंट डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. बँकच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 30,000. ॲसेट रिअलाइज केले, काय नाही लिहिलं तरी चालेल, मी माहितीसाठी लिहिलं. ॲसेट्स रिअलाइज्ड. देन शैलेश ॲग्रीड टू पे ऑफ द बिल्स पेएबल. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या लॅबिलिटीज आहेत. त्या लॅबिलिटी आपल्याला पेड करायच्या. तर यामध्ये शैलेशनं बिल्स पेएबल पेड केलेत. थोडक्यात लॅबिलिटीज टेकन बाय शैलेश. एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिटेड टू शैलेश करंट अकाउंट. शैलेश करंट अकाउंट. आता जेव्हा आपल्याकडे प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट आपण दोन्ही ओपन करतो, तेव्हा फायनल अकाउंट प्रमाणे की ऍडजस्टमेंटचे जे सगळे इफेक्ट आहेत हे नेहमी करंट अकाउंटवर द्यायचे. तसं इथे करंट अकाउंटवर इफेक्ट देतोय आपण. बिल्स पेएबल taken by Shailesh 2,600 2,600. याचा सेकंड इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट शैलेश 2,600. शैलेश 2,600. देन क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. ॲसेट रिअलाइज झाल्या 1, 2, 3, 4. इकडे पण 4ही ॲसेट रिअलाइज झाल्या. आता लॅबिलिटीज पेड करताना आपल्याला 2 लॅबिलिटी आहेत, एक क्रेडिटर आहे, एक बिल्स पेएबल आहे. तर बिल्स पेएबल टेकन बाय शैलेश कंप्लीट झाली ऍडजस्टमेंट. आता क्रेडिटर्स पेड करायचे. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. पूर्ण रक्कम देऊन टाकली क्रेडिटरची, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आपण ही अमाऊंट बँक थ्रू देतोय, बँक अकाउंट. आता यामध्ये बघा क्रेडिटर्स फुल अमाउंट 17,400. आता काही वेळा ऍडजस्टमेंट तुम्हाला लॅबिलिटी पेड करा सांगितलेलीच नसते, तरी सुद्धा ऍसेट रिअलाइज झाल्यानंतर
आपल्याला बिझनेस बंद करायचा आहे म्हणजे लायबिलिटी पेडअप करायच्या, त्या देऊन टाकायच्या. क्रेडिटर 17,400. आणि लास्ट ऍडजस्टमेंट डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ₹1,400. म्हणजे इथे सुद्धा एंट्री डिझॉल्युशन एक्सपेन्सेसची होणार. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यामुळे या हेड खाली मी घेतो इथे डिझॉल्युशन expenses 1,400. एक क्रेडिटर आणि डिझॉल्युशन एक्सपेन्सेस टोटल अमाऊंट पेड केली आपण इथे 18,800. याचा सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिटला इथे बाय रिअलायझेशन अकाउंट 18,800. सेपरेट दाखवलं तरी चालेल. बाय बँक अकाउंट 17,400 आणि बाय बँक अकाउंट डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आहेत ते 1,400. आता इथे आपल्याला प्रॉब्लेम कंप्लीट करायचं आहे, क्लोज करायचं आहे. म्हणजे ट्रान्सफर स्टेज झाली, त्यानंतर रिअलायझेशन स्टेज झाली आणि लास्ट स्टेज डिस्ट्रीब्युशन स्टेज. त्या स्टेजकडे आपण वळूया. साधारणतः पहिल्या प्रॉब्लेममध्ये पाध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे की डिझॉल्युशन म्हणजे शक्यतो लॉसच असतो, क्वचित एखाद्या वेळी प्रॉफिट असेल. इथे आपल्याला लॉस दिसतोय. डेबिट टोटल 0,0. 8 आणि 6 14,4. चला 1. 8 आणि 1 9. 9 आणि 2 11. 11 आणि 5 16,6. चला 1 आणि 2. 2 आणि 3 5. 56,400. सेम टोटल क्रेडिटला नोट डाऊन करूया 56,400. तर हा लॉस आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण लॉस ट्रान्सफर केला होता कॅपिटल अकाउंटला. इथे लॉस ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. एवढंच बदल आहे फक्त. पार्टनर्स करंट अकाउंटला. करंट अकाउंटला हा रिअलायझेशन लॉस आहे. पार्टनर आहेत शैलेश अँड शशांक. शैलेश अँड शशांक. लॉस किती आहे बघूया इथे. 20 आणि 30. 30,000 आहे इथे. 50,000 म्हणजे 6,400. रिअलायझेशन लॉस. तर रेशो दिला आपल्याला 3:2. 3:2. 6,400 लॉस आहे म्हणजे डिवायडेड बाय 5. 5 ने भाग घालवायचा आहे. 5 एके 5. 5 एके 5. 5 दुणे 10. 5 एके 5 एक राहिला. 5 दुणे 10. 4 राहिले. 48 आणि 0 1280. तर 3 शेअर आहेत शैलेशचे म्हणजे 1,280 गुणिले 3 म्हणजे 300. 3 8 24 ते 4 7 2. 3 दुणे 6 आणि 2 8 आणि 3 एके 3. 3,840 आणि 1280. हे 12 दुणे 24 आणि 2,560. टोटल बघायचे पुन्हा 0. 4 आणि 6 10चे 0. चला 1 आणि 8 9 आणि 5 14चे 4. 1 आणि 2 3 आणि 3 6. रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर टू डेबिट साइड ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन लॉस आहे. शैलेश 3,840. शशांक 2,560. तर आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करा इथे.
शैलेश डेबिट बॅलन्स आहे 3,840, क्रेडिट आहे 5,700, सेम टोटल 5,600. आता 5,600 वजा 3,840 म्हणजे इथे येणार 0, 4 आणि 6 10चे 0, चालेल 1 9 आणि 7 16चे 6 चालेल 3 आणि 4 1 5 1,760. पार्टनर्स करंट अकाउंट ट्रान्सफर टू देअर कॅपिटल अकाउंट टू शैलेश कॅपिटल अकाउंट. इथे एंट्री झाली आपल्याकडे शैलेश करंट अकाउंट डेबिटेड 1,760 टू शैलेश कॅपिटल अकाउंट. याचा सेकंड इफेक्ट शैलेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शैलेश करंट अकाउंट 1,760. त्यानंतर शशांक करंट अकाउंट क्लोज करायचे. डेबिट टोटल 2,560, सेम टोटल क्रेडिटला 2,560. इथे बॅलन्स येईल पुन्हा 560 बाय. तर जसं आपण शैलेश करंट अकाउंट ट्रान्सफर टू शैलेश कॅपिटल अकाउंट केलं, सेम शशांक करंट अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर टू देअर कॅपिटल अकाउंट. फक्त इकडे क्रेडिट बॅलन्स आला, इकडे डेबिट बॅलन्स आहे, एवढाच फरक आहे. इथे म्हणूया बाय शशांक कॅपिटल अकाउंट. सेकंड इफेक्ट डेबिट साइडला टू शशांक कॅपिटल शशांक करंट अकाउंट 560. म्हणजे इथे एंट्री झाली आपल्याकडे शशांक कॅपिटल अकाउंट डेबिटेड टू शशांक करंट अकाउंट. फायनल सेटलमेंट आता पुढे करायची आपल्याला. कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. पहिल्या आणि दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये एवढाच बदल आहे फक्त की करंटचा बॅलन्स कॅपिटलला आणला. आता कॅपिटल क्लोज करून हा बॅलन्स बँक अकाउंटला येईल आणि बँक तिथे टॅली होईल. इथे क्रेडिट बॅलन्स असंच आहे 11,760 11,760. इथे बॅलन्स सुद्धा येईल 11,760. ते शशांक क्रेडिट टोटल 6,000 6,000. इथेही 6,000 0 4 5,440. आता इथे आपल्याला शैलेश आणि शशांकला ही अमाऊंट पेड करायची. बिझनेस बंद करताना, भागीदारी संस्थेचं विसर्जन करताना ही रक्कम, आता आपल्याकडे ही क्रेडिट बाजूला ज्या अमाऊंट दिसतात ह्या जमा आहेत, त्याच्यातून हे 560 फक्त इथे खर्च झालाय. उरलेली रक्कम त्या पार्टनरला देऊन टाकायची. मग इथे एंट्री होणार शैलेश कॅपिटल अकाउंट डेबिट शशांक कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँक अकाउंट याचा सेकंड इफेक्ट बँकच्या क्रेडिटला बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 11,760 बाय शशांक कॅपिटल अकाउंट 5,440.
36,000. इकडे बघूया टोटल 0, 6 आणि 4 शून्य, 6 आणि 4 10चे शून्य, चला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12 आणि 8 20चे शून्य, 2 आणि 5 7 आणि 1 8 आणि 8 16चे 6, चला 1 आणि 2 आणि 1 3, 36,000.